आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या निफाडमध्ये एका भोंदूबाबाचा धक्कादायक प्रताप समोर आला। या भोंदूबाबाने तब्बल 14 वर्ष एका महिलेवर अत्याचार केला। याशिवाय पीडित महिलेने 50 लाख रुपये उकळल्याचा आरोप देखील या भोंदूबाबावर केला। सलग 14 वर्ष ही महिला भोंदूबाबाचा अत्याचार का सहन करत होती आणि भोंदूबाबाने महिलेला नेमकं कसं फसवलं, या भोंदूबाबाने नाशिकमध्ये अनेक महिलांबाबत नेमके काय काय प्रकार केलेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत या खास रिपोर्टमधून। नाशिकच्या निफाडमध्ये एका भोंदूबाबाने महिलेवर तब्बल 14 वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीचा आणि मुलांचा बळी घेण्याची धमकी देत भोंदूबाबाने महिलेवर वारंवार अत्याचार केला। हा भोंदूबाबा इतक्यावरच थांबला नाही, त्याने पीडितेच्या कुटुंबियांकडून तब्बल 50 लाख रुपये उकळले। 2010 मध्ये पीडित महिला या भोंदूबाबाच्या संपर्कात आली। गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे एका मंडप डेकोरेटर्सकडे नोकरी करत होते। त्या ठिकाणी जगताप हा व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता, त्यामुळे पीडितेच्या घरी त्याचं येणं जाणं होतं। दारुड्या नवऱ्याचं व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो अशी दिशाभूल करत आरोपीनं महिलेवर लैंगिक अत्याचार केला। हळूहळू भोंदूबाबानं महिलेला धमक्या देणं सुरू केलं। भोंदूबाबा महिलेवर जबरदस्ती करून मानसिक दबाव आणत होता। सुरुवातीला भोंदूबाबानं अनेक आश्वासनं दिली। बंगला घेऊन देतो, फ्लॅट मिळवून देतो, जमिनीतून सोनं काढून देतो, पैशांचा पाऊस पाडतो, अशा एक ना अनेक थापा या भोंदूबाबानं मारल्या। पण नंतर त्यानं आपला खरा चेहरा महिलेला दाखवला। तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो अशी भीती महिलेला दाखवली। यासाठी त्याने महिलेच्या कुटुंबाला हत्यार बनवलं। एक पुस्तक बनवून त्यावर महिलेच्या पतीचं आणि मुलांची नावं लिहिली आणि शरीर संबंध ठेवला नाही तर यापैकी एकाचा बळी जाईल असं धमकावलं। 2010 पासून आतापर्यंत या भोंदूबाबानं महिलेवर सातत्यानं अत्याचार केले। याच काळात आरोपीनं महिलेकडून 50 लाख रुपये उकळले। अखेर महिलेनं पोलिसांकडे धाव घेत सुटकेसाठी मदत मागितली। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेश जगताप असं या भोंदूबाबाचं नाव आहे। तो निफाड तालुक्यातील धरणगाव इथला रहिवासी आहे। जादूटोणा, तंत्रविद्या अशी भीती दाखवून तो लोकांना लुटतो। खास करून महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो। गणेश जगताप विरोधात यापूर्वी देखील अनेक गुन्ह्यांची नोंद आहे। 2020 ला भोंदूबाबाला सोनं फसवणूक प्रकरणात अटक झाली होती। 4 वर्षांनंतर पुन्हा या भोंदूबाबाचा प्रताप उघडकीस आलाय। पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच हा भोंदूबाबा पसार झालाय। या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भोंदूबाबा विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। जमिनीतील सोन्याचा हंडा काढून देतो असे आमिष दाखवून नाशिक येथील एका महिलेचे तब्बल 15 वर्ष लैंगिक शोषण करणाऱ्या गणेश जयराम जगताप उर्फ बडे बाबा याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र सदर बाबा फरार आहे। खरं तर डिसेंबर 2020 च्या कालावधीत ह्या बाबाला बेड्या ठोकल्या होत्या, पण त्यानंतरही बाबाने 25-30 कोटी रुपये खर्च करून धरणगाव खडक येथे कामाख्या देवीचे मंदिराचे काम उभारलेले आहे आणि त्या अंतर्गत बाबा अजूनही अध्यात्माच्या जादूटोण्याच्या नावाखाली लोकांना मोठ्या प्रमाणात फसवतो। आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही पोलिसांना नम्र आवाहन करतो की या बाबाचा तातडीने शोध घ्यावा आणि त्याने आतापर्यंत केलेले सगळे काळे उद्योग समाजापुढे मांडावेत आणि त्याला कडक शासन होईल, जेणेकरून इतर बंधुगिरीलाही आळा बसू शकेल। यासाठी आम्ही त्यांना पोलिसांना नम्र निवेदन करीत आहोत। नाशिकमध्ये पोलीस आरोपी गणेश जगतापचा शोध घेत आहेत। पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर आरोपीला कठोर शिक्षाही होईलच, पण नागरिकांनी देखील अशी कर्मकांड करणाऱ्या भोंदूंपासून सावध राहणं तितकंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।